कुठले पण गेम खेळता येतं त्याचं काय तुम्हाला म्हणजे काही स्टेप बाय स्टेप काय नसतात, तुम्ही तुमच्या हिशोबाने गेम खेळता. तर गेमलिंगचा माइंडसेट कसा असतो? माइंडसेट ओके. गेमलिंगमध्ये माइंडसेट कसा असतो की मला असं वाटतंय म्हणून मी असं गेम खेळतो. ओके ओके बघा तुम्ही कधी पण गेम आता बघा लहान मुलं काय माहिती असतं गेममध्ये नाही, तिने काय करतात गेम बघतात, त्यांना काय असं वाटतं तरी गेम खेळतात, कसे बी गेम खेळतात. म्हणजे गेम मध्ये 0 माइंडसेट असतात आणि आपल्याला वाटते तसं गेम खेळणं स्ट्रॅटेजी वगैरे असं स्ट्रॅटेजी काय नसतं. आता तुम्ही आता जस्ट आता ही चार्ट आहे तुमचं चार्ट आहे. आता मार्केट असं वरती आता इथून मार्केट आलंय. आता तुम्हाला असं वाटतं की बाबा इथून मार्केट खाली आलं वरती गेलं, खाली आलं वरती गेलं. आता इथून पण खाली जाईल कारण की असं वाटतं की आता इथून मार्केट खाली जाऊ शकतं असं वाटतंय. बरं का मग तुम्ही करणार तुम्ही इथं ट्रेड घेणार बट दुसऱ्या सेकंडला मार्केट काय करणार हिथूनच ह्याच्यावर मार्केट असं निघून जाणार. ते म्हणणार अरे हे काय झालं माझ्यासोबत, ही माझ्यासोबत गेम झाला असं वाटणार तुम्हाला. बट म्हणजे हा माइंडसेट असतो गेमलिंगचा की बरं गेमलिंग म्हणतात. तुम्हाला ऍक्च्युअली ट्रेडिंग असते. हा ट्रेडिंग जरा एक्सप्लेन करा की हा चार्ट आहे ओके. मार्केट इथून खाली वर गेलं खाली वर गेलं ओके. आता तुम्हाला मी आता बघा गेमलिंग असं वाटतं की बाबा इथून खाली पडलं इथून खाली पडलं तर इथून खाली पडलं. बट जी काय मार्केटने अभ्यास केला, ज्याला स्ट्रॅटेजी माहित आहे, मार्केटचं बिहेवियर माहित आहे, मार्केट कसं चालतं कसं ओळखायचं त्याला एकदम इझिली समजते की इथे एक सपोर्ट आहे, इथे एक हे रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे मार्केटने एका लेवलला रेजिस्टन्स घेतलाय म्हणजे मार्केटने एका लेवलला कमीत कमी 1 2 3 आणि खाली पण बघा तुम्ही 4 तर 1 2 म्हणजे थोडा पण मायनर गेम आयडिया देतो बरं का. म्हणजे हा 3 झाला, हा 4 झाला बरोबर का 4 झाला. तर आपण मी असं ज्यानं जे काय अभ्यास केलाय ह्याच्या हिशोबाने असं वाटतं की बाबा मार्केटनी रेजिस्टन्सला ओके रेजिस्टन्सला 1 2 3 वेळा सपोर्ट रिस्पेक्ट केलाय प्लस सपोर्टला त्यांना 4 वेळा रिस्पेक्ट केलाय. ह्याचा की मार्केट आता काहीतरी मुवमेंट देऊ शकतं बरं का. तर गेमला असं वाटतं की मार्केट इथून खाली पण आलंय. बट जे ट्रेडिंग मध्ये प्रॉपर माइंडसेट यूज करतात त्याला काय वाटतंय की बाबा मार्केट जसं इथं कसं 1 2 3 4 वेळा गेल्या तसं इथं मार्केट मी माणसाला ट्रेड पण करू शकतं असं काही पाऊस माइंडसेट असतं. तर काय वाटते की इथं जाण्याचा वेट करते पण इथं जी काही रिएक्शन येते त्या बेसवर माणसं ट्रेड करतात त्या ट्रेडिंगमध्ये. आता इथे कसं वाटतं माझं का इथं युजली काय होतं की एक सॅडवे झोन चालू असतो बरोबर. मार्केटला ब्रेकआउट देतो रिटेस्टला येतो मग इथून एक अप्पर साईड मुवमेंट येते बरोबर. जी ट्रेडिंग करते ऍक्च्युअली माइंडसेटच्या हिशोबाने तर ती ट्रेड इथं घेतो नाही इथं घेत कारण की इथून नंतर ती कुठपर्यंत जाईल ती सांगता येत नाही. जर मार्केट जर वरती जायचं असेल तर ज्या लेवलला ब्रेकआउट दिलंय त्या लेवलला मार्केटला एकदा रिस्पेक्ट करायला यावंच लागतं. ओके हा म्हणजे मार्केटचं नेचरच आहे. ओके समजलं का. तर तुम्हाला मी समज असेल की गॅम्बलिंग प्लस ट्रेडिंग मध्ये काय डिफरंट आहे आय थिंक तुम्हाला समजतं सर. म्हणजे थोडक्यात असं की प्रॉपर रूल पाहिजे. रूल बेस्ड ट्रेडिंग केली तर ते ट्रेडिंग झाली आणि बिना रूलचं ट्रेडिंग केली ती झाली गॅम्बलिंग. एक तरी रूल्स पाहिजे रिझन डिसिप्लिन म्हणजे ह्या गोष्टी की मार्केट इथून वरून खाली का पडलं हेच रिझन मार्केट. पण ठीक आहे इथून खाली पडलं पण मार्केट कुठपर्यंत जाईल त्याचं पण रिझन मार्केट पाहिजे. आणि जर मार्केट इथपर्यंत आले तर इथून का वर जाईल हे जर जोपर्यंत आपल्याला रिझन समजत नाहीये तर याचा अर्थ की आपण अजून पण मार्केटमध्ये गॅम्बलिंगच करतोय. जोपर्यंत आपल्याला ह्याचं रिझल्ट प्रॉपर पैकी समजत नाहीये तोपर्यंत आपण म्हणजे मार्केटमध्ये व्यवस्थित नाहीये. ओके आय थिंक तुम्हाला समजलं असेल. जर काय समज नसेल तर तुम्ही विचारा मला काय समजलं आम्हाला तेव्हा तुझा काय डाऊट आहे का. काही नाही सर मी समजून सांगितलं सगळं आता तो थोडाफार काय अभ्यास करायचा आहे.
कारण की जमात नाही कळत आपल्याला. झालं तर बघा रोहित दादांनी आज आम्हाला मस्तपैकी एक्सप्लेन केलं आहे. तुझा व्हिडिओ पण येतो सोडे बघा. तर काय तू काय 2 शब्द. मी आता लाईव्ह ट्रेड घेतलेला. कारण की हां आता मी सध्या लाईव्ह ट्रेड घेतलेला. लाईव्ह लेटर घेतलं तेच दावतो तुम्हाला. सांग. तुझं नाही काढतो व्हिडिओ ते देवा शिकणार आहे. आता माझा व्हिडिओ एंड करतो. बाकी हा व्हिडिओ आता यूट्यूबला अपलोड होत आहे. बाकी हा हे झाली काय एक्सप्लेन करायचं आहे का. आज जर तुम्ही नीट व्यवस्थित बघितलं असेल तर तुम्हाला मी ट्रेडिंग वर्सेस इन्व्हेस्टर आणि ट्रेडिंग वर्सेस गॅमलिंग हा 2 टॉपिकवर तुम्हाला मी आज लेक्चर दिलं आहे. तर आय होप तुम्ही केअरफुली बघा आणि जर काही डाऊट असेल तर मला तुम्ही नक्की विचारा. आणि हा गॅम्बलिंगचा जो माझा जो हे होता ना तो मला नाही का ते समजतच नव्हतं. ते मला याला बऱ्याच दिवसापासून विचारत होतं. तो विचारला आणि तो आता सगळा माइंड सेट जो आहे ना तो एकदम क्लिअर झाला आहे. तुला काय. आणि मी यांना भेटायसाठी मी तिकडं समोरून आलोय. पण सरांनी चांगलं शिकवलं मला. बरं ठीक आहे चला आपण भेटूया आता नंतर. बाय.